हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 61. स्वांतर इंद्रिय निग्रह. आपल्या अंतस इंद्रियांचा निग्रह हाच नियम आहे. काही नियम पाळावेच असे निर्वाण योग्याला ऋषी सांगत आहेत. येथे आणखी एक नियम सांगितला आहे. येथे निर्वाण योग्यासाठी अंतस इंद्रियाचा निग्रह असा नियम सांगितलेला आहे. बाह्य इंद्रिये नियंत्रित आणणे त्या मानाने सोपे आहे. गुहेत बसल्यावर बाह्य इंद्रिये नियंत्रित होतात, कारण मोह निर्माण होण्यासाठी समोर काही असतच नाही. परंतु त्याच गुहेत अंतस इंद्रिये गप्प बसत नाहीत. ती कामाला लागतात. तेथे मन काम करू लागते. त्याला बुद्धी आणि स्मृती मदत करू लागतात. तेथे एकांत असतो, त्यामुळे बुद्धी, स्मृती, मन आणखीनच जोरात उफाळून येतात. समोर वस्तू नसली तरी ती मिळवण्याची अभिलाषा नष्ट होत नाही. ती मनात घर करून असते आणि त्याची आठवण ध्यानात अडथळा होते. अमुक वस्तू आपल्याजवळ असती तर आपण काय केले असते यातच मन रममाण होते. यासाठी निर्वाण योग्याला अंतस इंद्रियांचा निग्रह हा नियम सतत आचरणात आणावा असे सांगितलेले आहे. यासाठी नित्य नियमित अध्यात्म योग साधना, ध्यान समाधी साधना याला पर्याय नाही. आता पुढचा मंत्र, मंत्र क्रमांक 62. भय मोह शोक क्रोध त्यागस त्यागः. भय मोह शोक क्रोध यांच्या त्यागाचा त्याग करावा. त्यागस त्यागः, त्यागस त्याग याचे नेमके भाषांतर करणे अवघड आहे. येथे सांगायचा मुद्दा असा आहे की वरवर त्याग केल्यासारखे वाटते तो त्याग असत नाही. त्यागाचा आभास होतो. त्यागाचा त्याग असे भाषांतर करण्यामागे हेतू असा आहे की एकदा त्याग केल्यावर पुन्हा त्याच गोष्टीचा त्याग करायची वेळ येऊ नये. दारुडे मधून दारू सोडत असतात. धूम्रपान करणारे मधून धूम्रपान सोडत असतात. तसे असू नये. यासाठी सखोल मुळात जाऊन वृत्तीचाच त्याग झाला पाहिजे. एखादी गोष्ट समूळ उखडून टाकली गेली पाहिजे, तरच ती पुन्हा उफाळून येणार नाही. अंकुर फुटायचे बीज जळून खाक झाले पाहिजे. त्याची अंकुर धरण्याची क्षमताच नष्ट झाली पाहिजे, तरच तो त्याग असतो. एखाद्या प्रवृत्तीच्या उत्पादन क्षमतेवरच घाला घातला गेला पाहिजे. मुळावर घाला घातला की पुन्हा फांद्या वाढण्याचा आणि फळे फुले येण्याचा प्रश्नच येत नाही. नाकात वेसण घातली की बेताल वागणे नियंत्रित होते. त्याग ज्ञानाने समजून उमजून जाणीवपूर्वक झाला पाहिजे, म्हणजे तो कायम स्वरूपी टिकतो. आपण झाडाच्या फांद्या कापतो, झाड कापतो, परंतु तरीही त्या झाडाला पुन्हा फांद्या फुटतात. ते झाड पुन्हा वाढते. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी आपण एक फांदी कापलेली असते तेथे एकाहून जास्त फांद्या फुटतात. झाड कापूनही ते पुन्हा वाढते, कारण त्याच्या निर्माणाची आणि जोपासण्याची क्षमता बाहेर नसून जमिनीच्या आत त्याच्या मुळांमध्ये असते. याचा अर्थ जोपर्यंत आपण मुळे उखडून नष्ट करत नाही तोपर्यंत ते झाड वाढतच राहणार. झाडाला नष्ट करण्यासाठी बाह्य उपाय निरुपयोगी असतात. याचप्रमाणे आपले रिपू निर्माण होण्याची, ते जोपासण्याची, त्यांची वाढ करण्याची क्षमता आपल्या मनात आहे. जोपर्यंत आपण आपले मन आपल्या नियंत्रणाखाली आणत नाही तोपर्यंत आपले रिपू आपल्यातून नष्ट होणार नाहीत. यासाठी देहादी इंद्रियांवर कितीही नियंत्रण ठेवले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यांचा करता करविता धनी मन असते. त्याच्यावर अंकुश ठेवणे हाच योग्य उपाय असतो.
नोकरांना सांगून उपयोग होत नाही, त्यासाठी मालकाला जागे करावे लागते. अशा प्रकारे जागे करण्यासाठी अध्यात्माची कास धरावी, योग साधना करावी, अध्यात्माने ज्ञान मिळवावे, मनाला देहादी इंद्रियांना आत्मसन्मुख करावे, त्यांना साक्षी राहावे. कारण आपण नेहमीच एकटे असतो. आपण केवळ आपल्यातच रत होऊ शकतो. आपल्यात इतरांचा सहभाग हा भाग असतो, तो मिथ्या असतो. आपल्यात इतरांचा सहभाग हा भास असतो, तो मिथ्या असतो. कोणीही पूर्णपणे कोणाच्याच सहभागी असू शकत नाही. येथे ऋषींनी भय, मोह, शोक, क्रोध यांच्या त्यागाचा त्याग करावा असं सांगितलेले आहे. ही उदाहरणे म्हणून दिली आहेत. निर्वाण योग्याने हे असे सर्वच बाबतीत त्यागी असायचे आहे. कोणाच्याही रिपूचे मूळ शोधून त्याचा त्याग करायचा आहे. या 4 उदाहरणावरून आपण रिपूचे मूळ शोधायला शिकायचे आहे. विस्मयकारक हकीकत. इंद्रिये महावस्ताद आणि महाबिलंदर असतात. मन तर कल्पनेच्याही कल्पनेपलीकडे उस्ताद असते. ते महाचलाक असून आपल्याला चकमा देण्यात तरबेज असते. ते अभावितपणे धक्कादायक वागत असते. दुसऱ्या महायुद्धातील हकीकत आहे. युद्धात एका सैनिकाच्या डाव्या चवड्याला गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्याला दवाखान्यात भरती केले गेले. दुर्दैवाने त्याचा पाय कापावा लागला. त्याची भूल उतरू लागली आणि तो हळूहळू शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यावर त्यांनी डॉक्टरांकडे तक्रार केली की त्याला फारच वेदना होत आहेत. डॉक्टरांनी वेदनेची नेमकी जागा विचारल्यावर तो म्हणाला की गोळी लागलेल्या त्याच्या डाव्या चवड्याला वेदना होत आहेत. जेव्हा त्याला त्याचा डावा पाय कापलेला आहे असे दाखवण्यात आले तेव्हा तत्क्षणी त्याच्या वेदना बंद झाल्या. इंद्रिये महाबिलंदर असतात. ती आपल्याला फसवून भोग प्रवृत्त करतात. कोणत्याही सवयीचा त्याग हा इंद्रियांच्या स्वातंत्र्यावर आणि अस्तित्वावर घाला असतो. त्यामुळे ती अशा त्यागाला विरोध करतात. कित्येक वेळा आपल्याला असे वाटते की आपण त्याग केलेला आहे, परंतु प्रत्यक्ष प्रसंग आला की समजते की तो त्याग म्हणजे धूळफेक होती. भय. आपल्याला अनेक प्रकारचे भय असते. जसजसे भय वाढत जाते तसतसे त्यावर उपायही वाढत जातात. नित्य गोष्टी म्हणजे आपण शरीराचे रक्षण होईल असे कपडे वापरतो. आपण सुरक्षित राहण्यासाठी मजबूत घर बांधतो. घरात सुरक्षिततेचे उपाय करतो. आपण एकटे न राहता सोबतीने राहतो. एकटे असलो आणि भीती वाटली तर TV, रेडिओ, ध्वनी मुद्रण लावतो किंवा स्वतःच बोलू किंवा गाऊ लागतो आणि आवाजाची सोबत मिळवतो. भय वाढले की हातात काठी किंवा भयाच्या तीव्रतेप्रमाणे शस्त्र बाळगतो. अंगरक्षक, सुरक्षा रक्षक नेमतो. सतत दश दिशांनी इंद्रिये दक्ष असतात. देशाला शत्रूचे भय असते म्हणून सैन्य बाळगले जाते. इतरांपेक्षा अतिसंहारक शस्त्रे आणि अस्त्रे बाळगली जातात. त्यासाठी संशोधन केले जाते. यासाठी अमाप वेळ आणि पैसा खर्च केला जातो. ही शस्त्रास्त्रांची स्पर्धा इतकी प्रभावी झाली आहे की ज्या राष्ट्राजवळ सर्वात घातक शस्त्रे असतात ते राष्ट्र महान समजले जाते. इतर त्यापुढे दबकून असतात. परंतु कितीही काही केले तरी या किंवा अशा उपायांनी भय कमी होत नाही किंवा ते नष्टही होत नाही. त्यापासून तात्पुरते संरक्षण मिळते इतकेच. सध्या जगातील अतिबलाढ्य अशा अमेरिकेला आतंकवादी हजारो मैलावरून सळो की पळो करत आहेत. त्यांच्या देशात शिरून त्यांनी त्यांच्या मानवंद्य असलेल्या 2 इमारती उडवून दिल्या. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जगातील एकमेव महाबलाढ्य अशा संरक्षण कचेरीवरही चढाई केली.
वास्तवात अमेरिकेशी तुलना करता त्यांच्याकडे किरकोळ शस्त्रे आहेत. परंतु इतर शस्त्रांपेक्षा कोणताही विधी निषेध नसणे हेच आतंकवाद्यांचे फार मोठे शस्त्र आहे. नंगे को खुदा भी डरता है हे ते शस्त्र आहे. याचबरोबर अतिसंहारक आणि अतिविध्वंसक शस्त्रे जवळ असूनही मानवतेचा विचार हा अमेरिकेचा कमकुवतपणा आहे. त्यामुळे अमेरिका कधीही आपल्यावर बॉम्ब टाकणार नाही याची आतंकवाद्यांना खात्री आहे. आपल्याकडे कारगिल घडण्याचे हेच मुख्य कारण आहे. असो, आपण आध्यात्मिकदृष्ट्या वैयक्तिक भयाबद्दल विचार करत आहोत. कितीही जालीम उपाय योजले तरी आपली भयापासून कायम करता सुटका होत नाही. त्यासाठी आपण केलेले संरक्षणात्मक उपाय कुचकामी ठरतात. यास्तव त्यासाठी मूलभूत उपाययोजना करावी लागते. भयाचे मूळ कारण नष्ट करावे लागते. यासाठी दुहेरी उपाय आहे. भौतिक उपाय. आपण संग्रह करत असतो, त्यामुळे आपल्याला भय निर्माण होते. सर्वसाधारणपणे आपण विचार, धन, संपत्ती, आप्त प्रियजन, समाज यांचा संग्रह करत असतो. आपले विचार न पटणारे आपल्याशी वितंग वाद घालतात. धनसंपत्तीला चोरांपासून आणि स्वकीयांपासून भय असते. आप्त प्रियजन मत्सर द्वेष करतात. समाजात शत्रू हितशत्रूंपासून भय असते. यास्तव कोणत्याही गोष्टीचा किंवा वस्तूचा अनावश्यक संग्रह करू नये. हा अपरिग्रह यम म्हणजे धर्म पाळावा. आध्यात्मिक उपाय. आपल्याला आपल्या मृत्यूची सर्वात जास्त भीती वाटते. यास्तव आपण सतत बैचेन असतो. अनेक गोष्टी आपण आपल्या मृत्यूशी जोडतो आणि त्यामुळे आपल्यात भीती निर्माण होते. जर मृत्यूची भीती आपल्या मनातून हद्दपार झाली तर आपण कोणतीच भीती बाळगणार नाही. कारण कोणत्याही गोष्टीचा परिणाम जास्तीत जास्त मृत्यू हा असेल असा विचार मनात आला आणि आपण तर मृत्यूला भीत नाही, तर मग कशालाच घाबरायचे कारण उरत नाही. यास्तव अध्यात्मज्ञानाने आपण देह नसून आत्मा आहोत हा आत्मभाव उदित करावा. त्या योगे मृत्यू असे काही नसते. मृत्यू म्हणजे कपडा बदलल्यासारखा केवळ देह बदल असतो हे समजून उमजून घ्यावे. म्हणजे आपण आपला मृत्यू हसत हसत स्वीकारतो. मग कशाचेच भय उरत नाही, आपण निर्भय होतो. याचा दुसरा फायदा म्हणजे आत्मभाव उदित झाल्यामुळे आपल्या हातून अयोगिक कृत्य होत नाही. अशा प्रकारे असंग्रह आणि मृत्युंजय ह्या दोन साधना आपल्याला पूर्णपणे भयमुक्त करतात. आपण अभय होत नाही तर निर्भय होतो. अभयमध्ये काही प्रसंगाने पुन्हा भय निर्माण होण्याची शक्यता असते. एखाद्या गोष्टीपासून आपण दूर होतो आणि त्यामुळे त्या गोष्टीचे भय आपल्याला उरत नाही. परंतु यामध्ये ती गोष्ट जर पुन्हा आपल्या दृष्टीस पडली किंवा आपल्या सानिध्यात आली तर त्यापासून पुन्हा भय निर्माण होण्याची शक्यता असते. निर्भय म्हणजे भय ही भावनाच नष्ट होते. येथे एखाद्या विशिष्ट गोष्टीचा प्रश्न संपुष्टात न येता भय या भावनेचाच प्रश्न संपुष्टात येतो. आपल्याकडे काहीही नसल्यामुळे आपल्याला कोणापासूनही भय उरत नाही. आपण इतके निर्भय होतो की आपण सुरक्षिततेचे उपाय करणे सोडून देतो. आपण सुरक्षिततेची भावना मनात येतच नाही. तसेच आपला मृत्यू होत नाही हे उमजल्यामुळे आपल्याला स्वतःसह कोणापासूनही भय उरत नाही. या योगे आपल्यात पुन्हा कधीही भय निर्माण होत नाही. हरिओम.